मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे। यावर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनकर्ते वाघमारे यांनी या निर्णयाचा विरोध करत राज्यकर्त्यांनी कुठल्याही समाजाचा लाड नाही केला पाहिजे, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे ते मागे घ्यायला नाही पाहिजे। जर ओबीसी आंदोलकांनी काही चुकीचे कृत्य केले तर त्यांचे गुन्हे मागे घेणार का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी करत सरकारला दोन्ही लेकरं समान असली पाहिजे असं म्हणत गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे। हे बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे नेते आहेत आणि विषय असा आहे, त्यांनी महत्त्वाचं ओबीसीचं आरक्षण बचाव, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी रॅली काढलेली आहे। त्या रॅलीला नक्कीच आमचा पाठिंबा असणं साहजिक आहे, कारण पक्ष कोणताही असो, जो ओबीसीची भूमिका घेत असेल त्यासाठी आम्ही एकत्र राहणार। आज आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब वेगळ्या पक्षात आहेत, वडेट्टीवार साहेब काँग्रेसमध्ये आहेत, बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वतःचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे। त्यामुळे पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, आमची भूमिका कोण घेतं त्याच्या आम्ही पाठीशी राहणार आहोत। जे आंदोलन काळातील गुन्हे मराठा समाजावरचे ते मागे घेण्याचा शासनाने निर्णय घेतला। राज्यकर्त्यांनी कुठल्याही एका समाजाचा लाड केला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते कुठल्याही समाजाचे असतील यांचे गुन्हे मागे घ्यायलाच नाही पाहिजे। परंतु अशाने काळ सोकावत असतो, येणाऱ्या काळात मग ओबीसीचे लोकसुद्धा चुकीचे काहीतरी कृत्य करतील, त्यांचेसुद्धा गुन्हे मागं घेणार का राज्य सरकारला, हा माझा सवाल आहे। त्यामुळं कोणताही आंदोलक असेल त्यांच्याकडून जर अति झालं आणि चुकीचं कृत्य निर्माण झालं तर त्याच्यावर जे गुन्हे असतील हे मागं घेण्याचं कारण नाही। परंतु हा राज्य सरकारचा कुठंतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे। परंतु आता त्यांचे जर गुन्हे मागं घेत असतील तर ओबीसींचे अनेक आंदोलनं, मोर्चे झाले, त्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल झाले। आमच्या धनगर बांधवांची सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं झाले, त्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले असतील। हे सर्वच गुन्हे राज्य सरकारने मागं घेतले पाहिजे। म्हणजे राज्य सरकारला सर्व मुलं सारखे असतात, ही वागणूक सर्वांना सारखी दिली पाहिजे। तुमचं काय विजन असणार आहे विधानसभेचं? तुम्ही काय उमेदवार उभे करणार आहात की कुठल्या पार्टीसोबत अलायन्स करणार आहात? आम्ही सध्या तरी कुठल्याही पार्टीसोबत नाही आहोत। आमचं एकच ध्येय, आमचं आरक्षण वाचवणं, आणि जो आमच्या आरक्षणाच्या वाचवण्याच्या पाठीशी राहील त्या नेत्यांना आम्ही समर्थन येणाऱ्या काळात करणार आहोत। जे आमच्यासोबत राहतील ते आम्ही त्यांच्यासोबत राहू, आणि ज्यांनी आमच्यासोबत दगाफटका केला, ज्यांना आजपर्यंत आम्ही राज्यकर्ते करत आलोत, ज्यांना आमचा आजपर्यंत ओबीसी समाज एकजुटीनं मतदान करत आला, अशा अनेक आमदारांनी, सर्वपक्षीय आणि सर्व जातीय आमदारांनी ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली आणि जरांगेंना ओबीसीतून आरक्षण मिळावं असे पाठिंब्याचे पत्र दिले। अशा सर्वच आमदारांना पाडण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत। बाकी आमचं काही विजन नाही। आता येणाऱ्या काळात ते आपल्याला दिसेल। सध्या तरी आम्ही काही ठरवलेलं नाही, परंतु आम्ही एक ठरवलेलं आहे, ज्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली यांना आम्ही पाडणार आहोत। ईडब्ल्यूएसचं आरक्षण रद्द झालंय, त्याचा कुठेतरी फटका मराठा समाजाच्या मुलांना पोलीस भरतीत देखील जाणवला। याला जबाबदार कोण म्हणावं लागेल? याला नक्कीच मराठा समाजाला मी नम्रपणे सांगू इच्छितो की ईडब्ल्यूएसमध्ये आत्ता आरक्षण रद्द झालं आणि त्या आत्ताच पोलीस भरती झाली, यामध्ये मराठा समाजाच्या अनेक तरुणांना नोकरीपासून मुकावं लागलं। याचा सर्वस्वी जबाबदार फक्त जरांगे आहेत, आणि जरांगेच्या नादी लागले मराठा समाज, तर जरांगेंनी असं जर बोलत राहिले आणि अशाच उलट्या सुलट्या दररोज वेगवेगळ्या भूमिका घेत राहिले तर नक्कीच मराठा समाजाच्या तरुणांचं, मराठा समाजाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। 29 ऑगस्ट रोजी उमेदवारीचा निर्णय जाहीर करणार आहे, पण त्यापूर्वी म्हणजे 7 ऑगस्ट पासून जरांगे पाटील जे आहेत ते इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार आहेत। जरांगेने इच्छुकांना सुद्धा फसवू नये। जरांगेमध्ये धमक नाही, जरांगेमध्ये दम नाही। उमेदवार उभा करायला स्वतःचं कर्तृत्व लागतं, आणि कुठंतरी कोणाच्या स्क्रिप्टवर चालणारे जरांगे कुठं उमेदवार उभा करू शकत नाहीत। मी नक्कीच तुम्हाला हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगू शकतो की जरांगेच्या मालकाचा आदेश आल्याच्यानंतर जरांगे त्यांचा बार फुसका ठरवतील आणि कुठेतरी बिळात जाऊन बसतील। जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत। जरांगे कुणाच्या तरी स्क्रिप्टवर चालतात, नेमका रोग कुणाकडे तुमचा? नक्कीच मी सांगायची गरज नाही, परंतु आपण सगळे सुज्ञात, अभ्यासू आहात। आपण मीडियाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा बोलतो, अनेक राज्यातील राज्यकर्ते असतील, राज्यातील अनेक नेते असतील, बोलत आलेत की जरांगे कुणाचा माणूस आहे, जरांगेला रसद कोण पुरवतं आहे। आणि जरांगे काही एका पक्षाचे नाही, परंतु या राज्यातून सर्वच प्रस्थापित मराठा अनेक आमदारांनी, खासदारांनी आणि अनेक मराठा प्रस्थापित नेत्यांनी जरांगेंना रसद पुरवून आणि जरांगेंना ताकद देण्याचं काम केलं। त्यामुळे जरांगे कुणाचे आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे। ठरवलेलं आहे, त्यासाठी ते 29 तारखेला
त्या संदर्भात घोषणा देखील करणार आहे. कसं पाहता याकडे, तुमचं काही प्लॅनिंग आहे? नक्कीच हा जरांगेचा फुसका बार निघणार आहे. कारण जरांगेने यावेळी लोकसभेला सुद्धा मी 48 उमेदवार उभा करणार, असं करणार, तसं करणार. जरांगे म्हणजे फक्त बड्या बड्या बाता आणि काय म्हणते ती मन आहे, अशी गोष्ट जरांगीची आहे. जरांगे काय करू शकत नाहीत, कुठंतरी सरकारला आणि राज्यकर्त्यांना आणि दुसरी गोष्ट प्रस्थापित मराठा नेत्यांना दबाव टाकायचा आणि काय आपल्या पदरात रसद पुरून घ्यायची, ह्यासाठी जरांगेची खाटाटोप आहे. आणि जरांगेला राज्यकर्ता किंवा राज्याचं नेतृत्व करावं किंवा राजकारणात येण्याची खूप म्हणजे डोहाळे लागलेत, अशी परिस्थिती जरांगेची झाली. परंतु राज्यकर्त्या होण्यासाठी आणि राजकारणात येण्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि खूप मॅच्युअर्डपणा लागतो. जरांगेने ह्या राज्यामध्ये जाती दंगली पेटवण्याचं काम केलं, जरांगेने लोकांचे घरं जाळण्याचं काम केलं, जरांगेने लोकांच्या हॉटेल जाळण्याचं काम केलं, जातीत भांडणं लावण्याचं काम केलं. आणि जो 18 पगड जातीतील समाज मराठा समाजासोबत राहत होता, एका ताटात खात होता, ह्या समाजाला वेगळं करण्याचं काम जरांगेने केलं. असा माणूस राज्यकर्ता म्हणून, असा माणूस राजकारणात सक्सेस होत नसतो, हे जरांगेला सुद्धा माहिती आहे. परंतु कुठेतरी दबाव तंत्र वापरण्याचं काम जरांगे करतात.